रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर पुण्यामध्ये अपक्ष निवडणूक लढवणार आहे। शिवसेना भाजप युतीमध्ये प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार आहे आणि त्यामुळे प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे समजते। आणि या संदर्भात धंगेकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी बातचीत करतायत, आपण थेट पाहू। आमचा कसबा मतदारसंघ असेल, सोमवारपेठ असेल, मग ही आमचा परिवार आहे, कुटुंब आहे। रात्री अपरात्री आम्ही सगळी घरातले परिवार म्हणून आम्ही काम करतो। आज नाही करत, गेली 35 वर्ष। अनेक स्वाभिमानी मतदार आहेत। अपक्ष का आपण नाही लढणार तर आता तो ठरवणार काय लढत। मी म्हणलो बाबा आमच्या पक्षात राहा, पण तो म्हणला पप्पा आता मला लढू द्या। मी म्हणलं बरं बाबा विचार कर तुझा। अजूनही त्याला मी समजवतोय, समजला तर ठीक आहे, नाही तर शेवटी लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे ना। तुमच्या शिवसेनेत रोज काही ना काही वाद भांडण बैठकात 3 बैठकात वाद झाले। तुमच्यासोबत शिवतारेंचा झाला, काल नाना भानगरेंचा झाला। नेमकं अधिकारावरून हे सगळे वाद आहेत तुमचे? नाही गेली 15 दिवस आमच्याकडे वाद चाललाय। माझ्या घरावर मोर्चा, ऑफिसवर मोर्चा, निलमताईंच्या घरावर मोर्चा आणि कार्यकर्त्यांमध्ये खतखत। आता आम्ही आबा बागुलांना घेतलंय, त्यांना बी उमेदवारी मिळली पाहिजे ना, द्यायची का नाही असं नाही चालत। मग तुम्ही घेतले ते पुण्य आणि आम्ही घेतले ते पाप, असं नाही होणार। निवडणूक ही सन्मानाने झाली, वाटाघाटी सन्मानाने झाली पाहिजे। म्हणजे रवींद्र धंगेकर शिवसेनेत, मुलगा अपक्ष लढणार, मग प्रचार कसं करणार? धंगेकर नावाला प्रचार करायची गरज नाही। त्यांना माहिती स्वाभिमानी रक्त, पाळणारं रक्त, लोकसेवेचं रक्त। त्यामुळं प्रचार मी घरात बसून तो निवडून, मी घरात बसून तो निवडून शिंदे साहेबांसोबत राहणार। धनुष्यवान शिंदे साहेब। कधीपर्यंत युती होणार आहे तुमची? काय होणार आहे का नाही? काय आता तुम्ही म्हणताय कार्यकर्ते लाचार होणार नाहीत किंवा काही हुकुमशाही चालणार नाही, मग असंच थांबणार आहेत का? कधीतरी कार्यकर्ते आज आम्हाला निर्णय घ्यावाच लागेल संध्याकाळपर्यंत। आणि आम्ही साहेबांना विनंती केली की आज निर्णय घ्या, नाही तर आम्हाला तुम्ही आम्हाला खाली तुम्ही आदेश द्या, त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करू। तुमची काल रात्री उशिरा बैठक झाली, काय ठरलं नेमकं? आता नाही काय ठरलं नाही। जागेची यादी जी बदलली आहे ती एक शहराध्यक्षाला दिली आहे, एक वेगळीची यादी शिवतारेने दुसऱ्यांना दिली आहे। पहिले आम्हाला जागा किती वाटप आहे ते आम्ही बघणार, नंतर शिंदे साहेबांपाशी बसणार आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार यादी परत तयार करणार। जे काय ती यादी आता ते ज्याच्या त्याच्यात शेवटी पक्ष म्हणून निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। पण आम्हाला वाढ आहे, आम्ही जे माहितले ते आता ते काय आम्ही तर सन्मानाने युती झाली पाहिजे, सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भावना पहिली, आज आणि उद्या बी राहणार आहे। तुम्ही मुलगा जर अपक्ष लढला तर तुम्ही शिवसेनेचा प्रचार करणार आहात? मी युती धर्म म्हणून करणार ना। शिवसेना भाजपचा प्रचार करणार? नाही शिवसेनेचा करणार। युतीत नाही राहिली तर आता होईल ना, आता झाली तर मग बघू ना, आता ते शिंदे साहेब निर्णय घेतील। मी पण शिंदे साहेबांबरोबर आहे। पण तुमचा मुलगा लढणार. हा। तर हे होते रवींद्र धंगेकर, आणि मुलगा माझा लढणार आहे, लढणारं रक्त आहे आणि सन्मानाने युती झाली तरच आम्ही लढणार, नाहीतर लाचार होऊन लढणार नाही। त्याच्यासाठी आम्ही संध्याकाळपर्यंत हा सगळा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।